आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत। पहिली बातमी ही आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत, तर दुसरी बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाची आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजपासून नवीन आर्थिक वर्षाला म्हणजेच एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे। ओएमसीज म्हणजेच सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी आज मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या आयओसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस, एचपीसीएल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एचपी गॅस आणि बीपीसीएल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस या कंपन्यांनी आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे। अर्थात आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आला आहे। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास 42 रुपयांची कपात करण्यात आली आहे। म्हणजेच आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना जवळपास 42 रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या असल्या तरीही गेल्या काही महिन्यांपासून 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही। म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील। आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलेंडर 1762 रुपयांना मिळणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आजपासून 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना फक्त 1713 रुपये 50 पैसे मोजावे लागतील। आता सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूया। जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शनची केवायसी करणे आवश्यक आहे। म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे। अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत। यानुसार पीएमयूआय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे। अलीकडच्या काळात एलपीजी गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामुळे सरकारने एलपीजी गॅसच्या ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत। आता ई केवायसी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे। फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई केवायसी केली जाईल। तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल। पीएमयूआय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।